जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पहा, जिल्हा परिषद भरतीसाठी 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान जो काही पेपर झालेला आहे जिल्हा परिषद भरतीसाठी, त्या पेपरमधील जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हे प्रश्न रिपीट होऊ शकतात येणाऱ्या पुढच्या परीक्षेला, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणे, प्रश्न जाणून घ्या. पहा, प्रश्न विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर राहील कर्नाटक या राज्याने. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यातील सिम्लीपाल राष्ट्रीय उद्यानात काळा वाघ आढळून आला आहे? तर याचं योग्य पर्याय राहील ओडिसा. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर याचं योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 2 भगतसिंग. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे? तर लक्षात घ्या, याचा योग्य पर्याय राहील 15 जानेवारी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, कोणता दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 2 10 ऑक्टोबर. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? तर याच्यामध्ये योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 3 न्याय. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, G20 परिषद 2024 कोणत्या देशात भरवली जाणार आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 योग्य राहील ब्राझील या देशामध्ये. आणि 2023ची जी काही G20 परिषद झालेली आहे ती आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केलेले आहे? तर याचं योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. पुढील प्रश्न आहे, कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील शेतीमालाचे उत्पन्न याच्याशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्तिमत्व कोण? तर याचं योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 2 वसंतराव नाईक. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळ दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? याचं योग्य पर्याय उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 1986. त्यानंतर पुढील प्रश्न विचारला होता, पहा, 15वी ब्रिक्स परिषद कोठे भरली होती? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील साऊथ आफ्रिका. पुढील प्रश्न पहा, अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर मनाली आणि लेह. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न पहा आलेला, आशियातील सर्वात मोठा पशुमेळा कोठे आयोजित केला जातो? तर याचं योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 4 सोनपूर या ठिकाणी, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर अमरावती याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, G20 परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर दिल्ली या ठिकाणी पार पडली. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणते मंडळ जबाबदार आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य राहील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? तर याचा योग्य पर्याय राहील पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर ते जानेवारी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारला होता, पहा, राष्ट्रीय हृदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 29 सप्टेंबर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पंचगंगा नदीचा भाग नसलेली नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 योग्य राहील भीमा नदी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या किती आहे? तर 6. पर्याय क्रमांक 3 योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, पहा, ट्रायचे विस्तारित रूप कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 1 योग्य राहील टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, पहा, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 योग्य राहील फी नागेश्वरन. पुढील प्रश्न पहा, एप्रिल 2023 मध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला? पर्याय क्रमांक 2 योग्य राहील आम आदमी पार्टी. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, पहा, ब्रिक्स 2023 शिखर परिषद कोठे पार पडली? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. पुढील प्रश्न विचारलेला, पहा, चंद्रयान 3चे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून केले? तर पर्याय क्रमांक 2 योग्य राहील श्रीहरिकोटा या ठिकाणाहून. पुढील प्रश्न पहा, जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी असतो? तर 29 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 2 योग्य राहील.
त्यानंतर पुढील प्रश्न, तलावांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 3 योग्य राहील ठाणे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, लेक लाडकी योजना कधी सुरू झाली? तर पर्याय क्रमांक 3 योग्य राहील मार्च 2023 मध्ये. पुढील प्रश्न पहा, जीएसटीची 92वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? पर्याय क्रमांक 3 योग्य राहील नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले आहे? तर कर्नाटक हे पर्याय आहे. हा 2दा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा विचारलेला, केंद्रीय लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो? तर भारतीय राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता पहा, मुंबई विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? पर्याय क्रमांक 4 योग्य राहील 1935च्या कायद्यानुसार झाली. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर 29 जुलै. पर्याय क्रमांक 3 योग्य राहील. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जात सर्वेक्षण करणारे बिहारनंतर दुसरे राज्य कोणते आहे? तर लक्षात घ्या, राजस्थान हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने नारी को नमन ही योजना सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. अशा पद्धतीने आपण 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान जे काही जीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते जिल्हा परिषद भरतीसाठी, ते प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्न, नवीन अपडेट्स पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद.